नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची राजकीय घडामोड, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत आणि या विस्तारामध्ये नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी जवळपास निश्चित मानली जाते. नारायण राणे हे दिल्लीत पोहोचले. थोड्याच वेळात ते अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. त्यामुळे नारायण राणे यांची मोदींच्या मंत्रिमंडळात होणारी एंट्री ही शिवसेनेसाठी महाराष्ट्रात डोकेदुखी ठरणार का, हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं चर्चेला जातोय. कारण कोकणामध्ये भाजपला अधिक शक्ती देण्यासाठी नारायण राणे यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लावली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती आणि याच दरम्यान आता नारायण राणे दिल्लीला पोहोचलेले असून दिल्लीमध्ये ते अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल काय माहिती मिळते? राणेंच्या सोबत आणखी कुणाची वर्णी लागू शकते? काय तपशील आहेत? विलास, खास करून ज्या पद्धतीनं माहिती मिळते, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातलेला आहे आणि या विस्तारामध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना संधी मिळणार असल्याची जवळपास निश्चिती मिळते आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जाचं मंत्रिपद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे यामागे दोन कारणं आहेत. एक तर कोकणमध्ये त्यांना शक्ती देऊन एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचा विस्तार करणे आणि आगामी काही दिवसामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये नारायण राणेसारखे जे नेते आहे हे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला बऱ्यापैकी मदत करू शकतात. कारण की नारायण राणेंनी बऱ्यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काम केलेलं आहे. ते महापौर देखील राहिलेले आहेत आणि सोबतच नगरसेवक देखील राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना त्या मुंबई महानगरपालिकेचा बऱ्यापैकी अनुभव आहे. याचा फायदा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला होईल असं वाटतंय. त्याचमुळे नारायण राणेच्या गळामध्ये मंत्रिपदाची माळ पडण्याची निश्चित शक्यता व्यक्त केली जाते. दुसरं नाव जर बघितलं आपण, कपिल पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. कपिल पाटील हे भिवंडीचे लोकसभा खासदार आहेत आणि सलग दुसऱ्यांदा ते निवडून आलेले आहेत. 2014मध्ये पहिल्यांदा मोदी लाटेमध्ये ते निवडून आले होते. त्यानंतर दुसरी निवडणूक झाली लोकसभेची, त्यामध्ये देखील ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे आणि सोबत एक मराठा चेहरा आणि सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते की त्यांच्यासोबत फडणवीसांनी ज्यांच्यावर कांद्यावरती विश्वास केला आणि फडणवीसांच्या शब्दांखातीर त्या कपिल पाटलांना मंत्रिपदाची माळ त्याच्या गळ्यात पडते अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्यानंतर तिसरं नाव जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. युवा खासदार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. 2014च्या निवडणुकीमध्ये सगळ्यात तरुण खासदार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जात होता त्या डॉक्टर हिना गावित, त्या सलग दुसऱ्यांदा नंदुरबारमधून निवडून आलेल्या आहेत आणि त्यांना देखील त्यांच्या कामाच्या निमित्ताने आणि त्यांचा अनुभव, खास करून वैद्यकीय क्षेत्रातला तो अनुभव बघता आणि आदिवासी व्यक्ती आणि ज्या पद्धतीने त्यांच्या या चेहऱ्याचा उपयोग भारतीय जनता पक्षाला आपल्या नंदुरबार आणि इतर जोही परिसर आहे, नंदुरबार असो, धुळे असो, जळगाव असो, या भागात करण्यासाठी आणि आदिवासी क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी ज्या पद्धतीनं डॉक्टर हिना गावित यांच्या नावाचा उल्लेख केला जातो आणि त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ मिळेल आणि त्यांना होऊ शकतं की राज्यमंत्रीपदाची त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हे प्रामुख्याने हे तीन नावं महाराष्ट्रातील चर्चेची आहे. त्यानंतर सोबतच बघितलं तर मध्य प्रदेशातून काही नावं असतील. त्यानंतर सोबतच जर बघितलं तर उत्तर प्रदेशातून काही नावं असतील. उत्तर प्रदेशामध्ये निवडणुका आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त जी जबाबदारी आहे ते उत्तर प्रदेशाकडे आहे. तिथले जास्त तिथल्या खासदारांना, राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या खासदारांना मंत्रिपदाची माळ जास्त मिळण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये देखील बघितलं तर बिहारमधून जवळपास 4 ते 5 खासदार हे मंत्री बनतील आणि त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ मिळतील. त्यामध्ये सुशीलकुमार मोदी जे आहेत त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची देण्याची चर्चा आहे. सोबतच नुकतंच लोक जनशक्ती पार्टी जे रामविलास पासवान यांचा पक्ष होता त्यामध्ये दुफळी निर्माण झाली आणि त्यातून चिराग पासवान यांचा वेगळा गट आणि त्यानंतर पारस यांचा जो वेगळा गट जे रामविलास पासवानचे सर्वात छोटे बंधू आहेत त्यांच्या गळ्यामध्ये माळ पडण्याची शक्यता आहे मंत्रिपदाची. त्यानंतर लल्लू सिंग उर्फ म्हणजे राजीव रंजन यांच्या गळ्यात म्हणजे या सगळ्यांची वर्णी लागू शकते त्याची चर्चा आहे. पण एक प्रश्न असा सुद्धा विचारला जातोय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये की जर आता नारायण राणे यांना मंत्रिपद दिलं गेलं तर या आधी जेव्हा त्यांना भाजपमध्ये घेतलं गेलं तेव्हाच शिवसेना भाजप या दोन मित्रांमध्ये मिठाचा खडा पडला होता, वाद झाला होता, हे सगळ्यांना माहिती आहे. आता जर त्यांना मंत्रिपद दिलं गेलं तर संभाव्य ज्या चर्चा होत्या की सेना भाजप एकत्र येऊ शकते पुन्हा एकदा, त्या चर्चेला पूर्ण विराम मिळेल का?
विलास, चर्चेच्या गुऱ्हाळ हे नेहमी सुरू असते. आपल्याला माहीत असेल की उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदी यांची जेव्हा 30 मिनिटं चर्चा झाली होती, त्यावेळेस चर्चा झाली होती. साधारणतः 1 महिन्यापूर्वीचा हा विषय आहे आणि त्यानंतर राज्यात निश्चितपणे सत्ता बदल होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असताना दरम्यानच्या काळामध्ये नारायण राणे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकण्याचा कॉल नहीं प्रधानमंत्री से मिलने जाएंगे, प्रधानमंत्री से मिलने पीछे देख के भैया, पीछे देख के मैं बाद में बोलूंगा। जाते जाते सर क्या बोले अमित शहा यांची ते भेट घेणार असल्याचं कळतंय आणि पत्रकारांनी त्यांना या भेटीच्या बद्दल विचारलं तेव्हा त्यांनी बोलणं टाळलंय. मी नंतर बोलतो असं सांगून त्यांनी काहीच बचावात्मक भूमिका घेतली, बोलणं टाळलेलं दिसतंय. आता आपल्यासोबत संदीप प्रधान जोडले गेलेले आहेत. संदीपजी, राजकारणामध्ये असं सांगितलं जात होतं की मॅन इन हरी असं म्हटलं गेलं नारायण राणे यांच्याबद्दल. मग ते काँग्रेसमध्ये होते तेव्हापासून त्यांच्याबद्दल त्यांना मोठ्या पदाने हुलकावणी दिलेली होती. पण आता मात्र नारायण राणे हे काहीशे संयमी दिसतायत का आणि त्याचं फळ त्यांना मिळेल का? निश्चितच. म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये भाजपमध्ये नारायण राणे यांनी खूप संयमी अशी भूमिका पार पाडलेली आहे आणि यापूर्वी काँग्रेसमध्ये जे काही त्यांच्याकडून चुका झाल्या आणि त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली, तर या सगळ्यातून त्यांना जो काही एक धडा मिळाला त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना राष्ट्रीय पक्षामध्ये कशा पद्धतीनं वर्तन करायला हवं, राष्ट्रीय पक्षामध्ये दिल्लीत हायकमांड असते आणि इथे येणारे निरीक्षक त्यांच्या वतीने आणि त्यांच्याकडून जाणारे रिपोर्ट वगैरे या सगळ्या कार्यपद्धतीचा त्यांना काँग्रेसमध्ये पूर्णपणे अनुभव मिळाला आणि आता त्यांनी भाजपमध्ये मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीनं जे संयम बाळगला तर त्याचंच मला असं वाटतं फळ त्यांना आता मिळतंय. त्यांना जर मंत्रिपदाचं फळ मिळालं तर भाजपसाठी ते किती फलदायी ठरू शकतं, त्याचा किती फायदा भाजपला होऊ शकतो, विशेषतः कोकणात आणि मुंबईत? ये एक बात देखो, विशेष कुछ होगा तो जरूर बताएंगे. आपको कोई छुपा सकते हैं क्या? कुछ बात छुपा नहीं सकते. कुछ वक्त मुझे दो, मैं आपसे बात करूँ. मेरे को अपने घर पे तो जान दे, उसके बाद मैं बोलूँगा. केंद्रीय मंत्रिमंडल में जगह मिल रही आपका भी नाम है जो नाम है तो कन्फर्मेशन होने देना. संदीप सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? संदीप सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, बोला सर. माझा प्रश्न असा होता की आज जर फळ मिळालं त्यांच्या संयमाचं नारायण राणेंना, तर त्या फळाचा लाभ भाजपला किती होऊ शकतो कोकणात आणि मुंबईत विशेषतः? नाही, निश्चितच होऊ शकतो. आपण बघितलं मधल्या काळात ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कोकणामध्ये भाजपला नारायण राणे यांच्यामुळे चांगलं यश मिळालं आणि त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी म्हणजे अत्यंत महत्वाची आहे, कारण शिवसेनेचा सगळा राजकीय पायामुळे मुंबई महापालिकेत आणि त्याच्याशी संबंधित राजकारण आणि अर्थकारण याच्याशी जोडलेला आहे आणि राणे यांना या सगळ्या बद्दलची खूप बारकाईने माहिती आहे. त्यामुळे जर त्यांना केंद्रात मंत्री केलं, त्यांना शक्ती दिली, तर निश्चितच राणे आणि राणेंचे जे पुत्र आहेत ते सुद्धा या निवडणुकीमध्ये सक्रिय होतील, आक्रमक होतील आणि त्याचा खूप निश्चितच फायदा आपल्याला म्हणजे भाजपला झालेला दिसू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातूनच मला असं वाटतं की राणे यांना शक्ती देण्याचा प्रयत्न केला जातोय. राणे निवडणुकीची ही धुरा सांभाळू शकतील भाजपच्या वतीने. मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आहेतच, पण त्यांच्या बरोबरही राणे. त्यामुळे अशा पद्धतीने एक मला असं वाटतं एक मोठी ताकद उभी करण्यामध्ये राणे यशस्वी होऊ शकतात आणि पण सर, त्याचा फायदा भाजप घेण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच. पण सर, असा सुद्धा एक चर्चा सुरू आहे की नारायण राणेंना शक्ती देणं हे शिवसेनेला कधीच आजपर्यंत आवडलेलं नाही आणि आता जेव्हा शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येणार अशा ह्या राजकीय चर्चा एका बाजूला सुरू असताना
नारायण राणेंना दिली जाणारी ही शक्ती पाहता कुठंतरी भाजप सेना एकत्रीकरणाच्या चर्चेलाच पूर्ण विराम आहे का? निश्चितच. मी मगाशी सुद्धा आपल्याच वाहिनीवर म्हणालो की नेत्यांची उक्ती आणि कृती याच्यामध्ये अंतर आपल्याला दिसतं. प्रत्येक बोलताना म्हणतात की हे आमचे शत्रू नाहीत, ते आमचे शत्रू नाहीत. राजकारणामध्ये कोणी कोणाला भेटत असतं, भेटण्यात काय गैर आहे वगैरे, आणि आपण त्यांच्या त्या विधानावरती हे करतो, विश्वास ठेवतो किंवा आपण त्यामुळे थोडं भुलून जातो मीडिया म्हणून. हो. पण प्रत्यक्षामध्ये जर आपण असं बघितलं तर आपल्याला दिसेल कृती वेगळीच आहे. काल भाजपचे आमदार निलंबित केले गेलेले आहेत सभागृहामध्ये. हो. आज नारायण राणे यांचं दिल्लीमध्ये बोलवलंय. आता कदाचित त्यांचं नाव मंत्रिमंडळात ते यादीत येऊ शकतं, ते शपथ घेऊ शकतात आणि त्यांना राजकीय ताकद सुद्धा दिली जाऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की सेना भाजपच्या केंद्रीय नेतृत्व आणि याच्याकडून केली जाणारी कृती ही वेगळी आहे. बर. आता दुसरं असं की हाही समजा दबाव तंत्राचाच भाग असेल समजा हा हा सगळा, तर मग ती गोष्ट पुढे कालांतराने स्पष्ट होईलच. हा हा पण एक गोष्ट निश्चित आहे की आता तरी असं काही चित्र दिसत नाही की हे दोन्ही लगेच पक्ष एकत्र येतील. संदीप सर, गेल्या दशकभराचं कोकणाचं राजकारण जर बघितलं तर शिवसेनेतून जेव्हा नारायण राणे बाहेर पडले, काँग्रेसमध्ये गेले, तेव्हा एक शिवसेनेला खूप मोठं खिंडार पाडण्यात त्यांना यश मिळालं होतं. पण त्यानंतर त्यांच्या काही राजकीय चुका असतील किंवा काय असेल, पण त्यानंतर नारायण राणे यांची शक्ती कमी झाली आणि शिवसेनेची शक्ती हळूहळू कोकणात पुन्हा एकदा वाढायला लागली, हे चित्र दिसलं. आणि राणे कुठेतरी क्षीण झाले, त्यांची राजकीय ताकद क्षीण झाली आहे असं वाटत असताना भाजपनं त्यांना आधी खासदार केलं आणि आता मंत्रीपद दिलं. त्यांचा राजकीय पुनर्जन्म होऊ शकतो या सगळ्या ह्याच्यातनं? नाही, राजकारणामध्ये बरं का, राजकारणामध्ये कोणीही असं पूर्णपणे संपून जात नाही किंवा पूर्णपणे म्हणजे कायम आढळ पदावर राहत नाही. हा, म्हणजे भले भले राजकीय नेते सुद्धा ज्यांचा एकेकाळी अत्यंत उच्चीचा काळ होता, त्यांनी पडता काळ सुद्धा पाहिलेला आहे. हा, आणि ज्यांचा पडता काळ आहे ते राजकारणामध्ये उच्चीच्या काळाला पोहोचतात, हे वास्तव आहे. खरंय. राणे यांच्या बाबतीमध्ये ठीक आहे, त्यांनी शिवसेना सोडली, शिवसेनेचं एक वेगळं कल्चर होतं, काँग्रेसचं अगदी कल्चर पूर्णपणे वेगळं होतं. हा, त्यातल्या काही गोष्टी राणेंच्या पचनी पडल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांची निराशा झाली. त्यांना काही आश्वासनं दिली होती असं त्यांचा दावा होता. प्रत्यक्षामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाने ते नाकारलं, की असं काही आश्वासन दिलं नव्हतं. पण एक गोष्ट निश्चित झाली की राणे यांना भाजपने आपल्या पक्षात घेतलं, अलगदपणे त्यांना राष्ट्रीय राजकारणात नेलं आणि आता राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांचा प्रवास होईल अशा पद्धतीची एक रचना केलेली आहे आणि ती त्यांना स्वीकारायला त्यांनी सुद्धा स्वीकारलेली आपण खरंय. म्हणू शकतो. म्हणजे नक्कीच. राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना ठेवलं नाही, नाहीतर हा, मग इथं कदाचित संघर्ष पेटला असता आणि नेतृत्वाला एक वेगळ्या प्रकारचा त्यांचा आक्रमक स्वभाव बघता आव्हान सुद्धा कदाचित भविष्यात उभं राहिलं असतं. ते टाळलेलं दिसतंय खोबीनं भाजपनं आणि त्यांना केंद्रीय नेतृत्वामध्ये पाठवलेलं, केंद्रीय राजकारणात पाठवलेलं. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सविस्तर